आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहे जो आपल्या सगळ्यांच्याच भविष्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे अक्षय ऊर्जा. आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये जे इंधन वापरतो, पेट्रोल असेल, कोळसा असेल, तर हे कधी ना कधी एक दिवस संपणारी ऊर्जा स्रोत आहे. पण त्याचाच विचार करता सूर्यापासून मिळणारी ऊर्जा असेल किंवा वाहणारे वारे असतील, पाणी असेल किंवा शेतीतील कचरा असेल, यापासून जी मिळणारी ऊर्जा आहे ती शाश्वत ऊर्जा स्रोत आहे. त्यालाच अक्षय ऊर्जा म्हणतात. मग भारत देशात 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश एकच की शाश्वत शेती आणि ग्रामीण भारताचा विकास. जर आपण बघायला गेलं की हा जो अक्षय ऊर्जा हा एक शेतकऱ्यांसाठी खूप मोठं वरदान ठरलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये आपण गेल्यानंतर बघतो की शेतकरी आता सौर पंपाचा वापर करतो, म्हणजे त्यासाठी विजेची गरज नाही. त्याचाच दुसरा एक घटकाचा विचार केला तर आपण गोबर गॅस, हा गोबर गॅसवरती आपल्याला आज माहिती द्यायची की हा गोबर गॅस हा एक असा अक्षय ऊर्जेचा एक उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर एक, म्हणजे तुम्ही शेतातील कचरा असेल किंवा शेण असेल, घरातील कचरा असेल, त्याचा वापर करून आपण हा या गॅसची निर्मिती करू शकतो. तो स्वयंपाकासाठी आपण वापरू शकतो आणि त्याच्यातून विघटन होऊन जे शेणाचं विघटन होऊन जी स्लरी मिळते बायोगॅसची, ती स्लरी आपण शेतीमध्ये सेंद्रिय खत म्हणून वापरू शकतो. या गोबर गॅससाठी भारत सरकारकडून 14,500 रुपये अनुदान मिळतं आणि जिल्हा परिषदेकडून 5 ते 10,000 रुपये अनुदान दिलं जातं. म्हणजे साधारण 20 ते 25,000 रुपये या बायोगॅस प्लांटसाठी आपल्याला सरकारचं अनुदान मिळतं. तर आपला गोबर गॅस आहे. ह्याच्यामध्ये या टाकीमध्ये शेण कालवलं जातं. याला पूर्ण 3 टाके आहेत खालपर्यंत, 3 कप्पे आहेत. एक शेवटचा कप्पा असतोय, हा हे सगळे 10 फूट खाली आपल्या जमिनीमध्ये काढलेले आहे. ह्याच्यात खालच्या टप्प्यामध्ये सगळ्यात लास्टमध्ये इथून शेण टाकलं जातं. हे शेण डायरेक्ट तळाला जातं. तळाला गेल्यानंतर ते कुजतं. त्याच्यामध्ये शेण, पाणी, गोमूत्र आपण टाक काय असेल त्याच्यामध्ये मिक्स करतो. हे खाली गेल्यानंतर खालच्या शेवटच्या थरामध्ये ते जमा होतं. जमा झाल्यानंतर ते कुजतं. कुजल्यानंतर जो त्याच्यातून गॅस तयार होतो, तो गॅस याचे 2 नंबरची मधली टाकी, त्या मधल्या टाकीमध्ये गॅस जमा होतो आणि तो गॅस या पाईपद्वारे आपण बाहेर घेतलेला आहे. हा बाहेर घेतलेला गॅस आपल्या डायरेक्ट स्वयंपाकघरात पाईप नेलेला आहे आणि याच्यातून जाणारा गॅस तो त्या शेगडीला जोडलेला आहे. तिथं ती शेगडी पेटवली जाते. याच्यातून हा गॅस तयार होतो आणि जे राहिलेल्या शेणाचा जो गाळ आहे, स्लरी आहे, ती स्लरी कुजल्यानंतर वरती येते आणि ती मी उभा राहिलो ही वरची सगळ्या टॉपची टाकी आहे. या टाकीमध्ये हा स्लरी सगळी जमा होते. ही जमा झालेली स्लरीला इथं आउटलेट आहे. या आउटलेटमधून ती स्लरी सगळी बाहेर पडते. ही जी स्लरी आहे, ह्या स्लरीमधून जे आपल्याला फायदे होतात या जमिनीसाठी आपण जे खत वापरतो, ह्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, त्याच्यानंतर लोह आहे, तांबे, म्हणजे अशी सूक्ष्म अन्नद्रव्ये ही सगळे आपल्याला याच्यापासून मिळतं. ते जर जमिनीत वापरलं तर वेगळं रासायनिक खत वापरायची गरज नाही. विषमुक्त शेतीसाठी सगळ्यात फायदेशीर असा हा गोबर गॅस प्लांट आहे. म्हणजे याच्यामधून दोन्ही कामं होतात. एक तर आपल्याला गॅस म्हणजे ऊर्जा पण मिळते आणि त्याच्यासोबतच हे अशा पूर्ण सेंद्रिय खत तयार होतं आणि ते खत डायरेक्ट आपण शेतीमध्ये टाकू शकतो आणि त्याचा डायरेक्ट रिझल्ट येतो. म्हणजे इतर शेण कुजायला वेळ लागतो, म्हणजे 6 महिने 7 महिने किंवा त्याच्यावरती प्रक्रिया करून जीवाणू सोडून ते कुजवावं लागतं. पण हे गोबर गॅसमध्ये जर टाकलं तर हे गोबर गॅसमधून तुमचं 2 दिवसामध्ये चांगलं विघटन होऊन हे शेण बाहेर येते आणि हे शेण तुम्ही परत तुमच्या शेतीला वापरू शकता. ही स्लरी आहे ती तुम्ही ड्रीपमधून पण सोडू शकता क्लीन करून, किंवा सुकवून याचं पावडर तयार करून ती पण तुम्ही शेतीत टाकू शकता आणि त्याचं 100% फायदे होतात. तर मित्रांनो, अक्षय ऊर्जेच्या या दिवसानिमित्त आपण सर्व भारतीय एक संकल्प करूया की आपण जास्तीत जास्त नैसर्गिक ऊर्जेचा वापर करू आणि आपल्या भारत देशाला स्वच्छ ऊर्जा आणि समृद्ध ऊर्जेच्या मार्गावर आणूया. धन्यवाद.